मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आता इथे पाहतोय की जो शंकर आहे तो आता महादेवांचं दर्शन घेत असतो आणि तो महादेवांना म्हणत असतो, महादेव आता तुम्हालाच माझी रक्षा करावी लागेल। काही झालं तरी मातोश्रींना गौरीने माझ्यावरती केस केलेली आहे ही गोष्ट समजायला नको। जर मातोश्रींना हे समजलं तर माझ्यासाठी हे खूप जास्त अवघड होईल। मातोश्रींना हे सगळं समजायची काहीही गरज नाही आहे आणि मग तो आता प्रार्थना करू लागतो। पण त्याच वेळी आता इकडे मातोश्रींची हाक मागून ऐकू येते, काय शंकर राजे शिंदे सरकारांवरती पोलीस कंप्लेंट करण्याची हिम्मत झालीच कोणाची। आता हे मातोश्रींचे शब्द कानावरती पडताच लगेचच शंकर म्हणतो, बापरे, म्हणजे मातोश्रींपर्यंत ही खबर पोहोचली सुद्धा। याचा अर्थ महादेव यावेळी तुम्ही सुद्धा ठरवलंच आहे तर की माझी परीक्षा घ्यायचीच, पण असं का करताय असं आता तो इकडे म्हणत असतो। तर त्यावेळी दुसऱ्या बाजूला इकडे मातोश्री फोनवर बोलत असतात, कोणी केलं हे सगळं, कोणाची एवढी हिम्मत की आमच्या मातोश्रींच्या मुलाबद्दल शंकर सरकारांबद्दल तक्रार नोंदवली आहे। त्यावेळी मग इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मॅडम अहो एक कोणीतरी मुलगी होती। त्याबरोबर मातोश्री म्हणतात, काय पोरगी, एका पोरीची एवढी हिम्मत की तिने आमच्या चिरंजीवांविरुद्ध तक्रार नोंदवली। त्याबरोबर मग शंकर इकडे आता वहिनीकडे येतो आणि वहिनीला सांगतो की ही तक्रार नोंदवणारी दुसरी तिसरी कोणीही नसून खुद्द गौरी आहे। तर दुसऱ्या बाजूला इकडे इन्स्पेक्टर साहेब हो म्हणतात। तर मग इकडे मातोश्री लगेचच म्हणतात, हे बघा आम्हाला ताबडतोब ती पोरगी कोण आहे हे कळलं पाहिजे, नाही जर त्या पोरीच्या घरावरनं नांगर फिरवला तर आमचं पण नाव नाही मातोश्री शिंदे सरकार म्हणून। त्याबरोबर आता मातोश्री फोन कट करतात आणि त्यांना सांगतात की मला लवकरात लवकर सगळी माहिती पुरवा। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता घरी खानावळ बंद करण्याची वेळ होऊन गेलेली असते। त्यामुळे आता भागाला भांडी घासण्यासाठी कृष्णाई राखुंडी काढून देते। भागाई भांडी घासण्यासाठी निघून गेल्याबरोबर त्या ठिकाणी शारदा आलेली असते। शारदा ही हाक मारते, आई ए आई। त्याबरोबर लगेचच आता कृष्णाई म्हणते, अगं शारदा बोल की काय झालंय। त्यावर शारदा म्हणते, आई माझ्याकडून एक चूक झाली आहे गं। त्याबरोबर आता लगेचच कृष्णाई म्हणते, काय चूक, आणि तुझ्याकडनं माझा काही विश्वास नाही बरं ह्या गोष्टीवर, तुझ्याकडनं चूक होईल होय। त्याबरोबर मग शारदा म्हणत्या, का गाय मी काय माणूस नाही होय। त्याबरोबर लगेचच मग आता लगेच कृष्णाई विचारते, काय चूक केल्यास तू गौरीसमोर त्या 20 लाखांबद्दल तर काही। त्याबरोबर ती म्हणते, नाही आई ते नाही, ते म्या इतक्यात तिकडे आता कृष्णाईची सगळ्यात धाकटी लेक येत्या आणि म्हणते, आई तुला माहिती आहे का ह्या महिन्याचा हिशोब झाला आहे आणि या महिन्यात गेल्या महिन्यापेक्षा 10,000 रुपये आपण जास्त कमावल्यात। त्यावर हे ऐकून कृष्णाई खूप खुश होते आणि म्हणते, वा 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 लई भारी काम केलं बघा आपण। म्हणून मग आपण एक काम करू, येऊंदाच्या वारी ना तू मस्तपैकी तुला ते काहीतरी भारीचा महागातला कुर्ता हवा होता ना तो घे, नाहीतर मग ते बुटं घेऊन टाक, किंवा ती कुस्ती खेळताना घाम कमी यावा म्हणून ते शर्ट असतं का नाही कुठलं तरी, ते शर्ट आणि चड्डी घेऊन टाक। त्याबरोबर मग आता लगेच इकडे तिला तिची मुलगी सांगते, आहे चड्डी नाही म्हणत ग त्याला, स्पोर्ट्स शॉर्ट्स म्हणतात। त्याबरोबर आई म्हणते, अगं तेच ते जे काय आहे की नाही ते घेऊन टाक। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला कृष्णाई शारदाकडे येते आणि शारदाला विचारते, शारदा अगं बाई तू काहीतरी बोलत होतीस, तू गप राहिलीस। इतक्यात शारदा बोलायपर्यंतच त्या ठिकाणी गौरी येते। गौरी म्हणते, काय मला न घेता मायलेकींचं एवढं काय चाललंय, काय कसल्या गप्पा मारताय। त्याबरोबर कृष्णाई म्हणते, आता तुझ्या पायाला तर काय बाई भिंगरीच बांधलेली आहे, तुला काय घरादारासाठी येळ मिळतोय व्हय, म्हणून मग म्हटलं आम्ही आपल्या लेकी गप्पा मारत बसतो म्हणून गप्पा मारतोय, तू बोल। त्याबरोबर गौरी लगेचच म्हणते, एक मिनटं भागा मावशी या इकडं। त्याबरोबर भागा मावशी तिकडे पोहोचते। मग आता लगेचच गौरी भागा मावशीला म्हणते, भागा मावशी तुझ्यासाठी एक लय आनंदाची बातमी आहे बघ। त्यावर भागा मावशी म्हणते, आनंदाची बातमी कोणती ग गौरी। त्यावर गौरी सांगते, भागा मावशी अगं तुझ्यासाठी बातमी अशी आहे की त्या शंकर विरोधात मी जाऊन पोलिसात तक्रार नोंदवल्या। हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो। तर कृष्णाई लगेचच गौरीला म्हणते, काय म्हणल्यास, तू जाऊन तक्रार नोंदवून आल्यास त्या शंकरच्या विरोधात,
कशासाठी? तुला कोणी करायला सांगितलं होतं ह्यो आगाऊपणा गौरी? त्याबरोबर गौरी म्हणते, अगं आहे असं काय करायलास? तू पण तक्रार नोंदवायच गेले होतेस ना पोलीस स्टेशनात, तेव्हा त्या इन्स्पेक्टर साहेबांनी तुझी तक्रार नाही घेतली, तुला घालून पाडून बोलले, तुला तिकडनं पाठवून दिलं. मग त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इथे आता मातोश्री ह्या रागवलेल्या असतात. इतक्यात वहिनी तिकडे चहा घेऊन येत मातोश्रींना म्हणतात, मातोश्री चहाचा कप घेऊन खाली ठेवून देतात. आता त्यांचा राग त्या शांत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्यात शंकर म्हणतो, मातोश्री चहा पिऊन घ्या, नाही तर चहा थंड होईल. मातोश्री भडकून म्हणतात, शंकर अरे तुला काही वाटायलंय का नाही? अरे तुझ्या विरोधात तक्रार नोंदवली गेल्या पोलीस चौकीत जाऊन, आणि तू इथे एवढा शांतपणे कसा काय राहू शकतोस? त्याबरोबर शंकर म्हणतो, मातोश्री जाऊ द्या ना, कशाला एवढ्या भडकायला लागलाय? अहो किरकोळ गोष्ट आहे ही. त्याबरोबर मातोश्री म्हणतात, काय किरकोळ गोष्ट? शंकर खरंच तुला असं वाटायलंय होय की तुझ्या विरोधात पोलीस स्टेशनात जाऊन कुणीतरी तक्रार नोंदवली आहे, ही गोष्ट खरंच इतकी किरकोळ आहे म्हणून? त्याबरोबर मातोश्री लगेचच इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतात आणि विचारतात, काय झालं, कधीपर्यंत माहिती मिळणार आहे आम्हाला? त्याबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मातोश्री साहेब आता बाहेरच गेले आहेत, मी तुमच्याच कामात आहे, मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला माहिती देतो. त्याबरोबर मग शंकर मातोश्रींकडे येतो आणि म्हणतो, मातोश्री आहो, तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना बाई माणसावर हात उगारायचा नाही, लेकरा बाळाला त्रास द्यायचा नाही म्हणून, मग काय करणार आम्ही? म्हणून आम्ही गप्प राहिलो अजून पावतर. त्याबरोबर मातोश्री म्हणतात, होय आम्ही शिकवलं आहे. जर त्या पोरीनं तुमच्या विरोधात तुम्ही 4 लोकांची टाळकी फोडली आणि वसुली केली अशी तक्रार नोंदवली असती की नाही, तर आम्हासनी काय बी वाटलं नसतं. पण तिनं तक्रार काय नोंदवल्या की तुम्ही एका बाईला त्रास देऊन, तिला हाणामारी करून तिचं घर तोडून मोडून टाकले. ही बातमी जर बाहेर पसरली तर काय अब्रू राहील आपली? तुमची तर अब्रू बेअब्रू होईलच, पण त्याबरोबर आमच्याही नावाची बदनामी होईल. आणि काय बी झालं तरी ते आम्हाला नगाय, समजलं होय तुम्हाला? आमच्यासाठी आमच्या लेकाची अब्रू लई महत्त्वाची आहे, आणि आमची सुद्धा. त्याबरोबर मातोश्री म्हणतात, काय असं कसं होऊ शकतं? त्याबरोबर लगेचच शंकर विचारतो, मातोश्री कोणाचं नाव आहे? त्याबरोबर शंकरच्या मित्रांना आठवतं, त्यांनी त्यांच्या हवालदार मित्राला फोन करून आधीच सांगून ठेवलं होतं की काहीही झालं तरी वहिनींनी येऊन तक्रार नोंदवलेली आहे, ही गोष्ट मातोश्रींना कळता कामा नये. शंकर दादा विरोधात कोण येऊन तक्रार नोंदवून गेलं ह्याची काहीच खबरबात राहता कामा नये. त्यावेळी इकडे आता मातोश्रींना सांगितलं जातं की मातोश्री आहो FIRच गायब केली आहे कुणीतरी. त्यावेळी मातोश्री म्हणतात, काय FIR गायब आहे? एक काम करा, सगळ्या पोलिसांना आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या, आम्ही येतोय. आम्ही काय बी झालं तरी त्या पोरीला हुडकून काढल्याशिवाय गप बसणार नाही आहोत. आणि मग मातोश्री गाडी काढायला सांगतात. त्यावेळी शंकर त्यांच्या समोर जातो आणि म्हणतो, मातोश्री थांबा. त्यावेळी मातोश्री म्हणतात, शंकर आमच्या वाटेत आडवे येऊ नका, मागं सरका, तुम्हाला काळजी नसेल पण आम्हाला काळजी आहे. त्यावेळी शंकर मातोश्रींचा हात स्वतःच्या मस्तकावर ठेवून घेत म्हणतो, मातोश्री थांबा, तुम्हाला आमची शपथ आहे, थांबा मातोश्री, काहीही झालं तरी तुम्ही कुठेही जाणार नाही आहेत, शपथ आहे तुम्हाला आमची. आता इकडे शंकरने शपथ देताच मातोश्रींचे डोळे लाल भडक होतात. मातोश्री शंकरच्या डोक्यावरचा हात बाजूला काढतात आणि म्हणतात, काय केलंस हे शंकर? हां, आम्ही हे जे काही करत होतो ते सगळं तुमच्यासाठीच करत होतो ना? तुम्ही तुमच्या तर अब्रूची काळजी नाहीच करत आहात, पण त्याबरोबर आमच्याही अब्रूची काळजी नाही करत आहात. त्या कोण कुठल्या पोरीसाठी आज तुम्ही आम्हाला बाहेर जाण्यापासून अडवलंय शंकर? आणि मग मातोश्री तिकडनं निघून जातात. त्यावेळी इकडे हे सगळं आता शंकरला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं, पण गौरीला वाचवण्यासाठी मातोश्रींचा विकोप तिच्यावर होण्यापासून थांबवण्याकरिता शंकरकडे हाच एक पर्याय असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कृष्णाई ही गौरीला म्हणत असते की काय ग गौरे, काय झालं? त्यावर गौरी म्हणते की काय झालं म्हणजे तक्रार नोंदवली म्हटलं ना. त्यानंतर मग आता गौरी ही काही कामाचं कागद ठेवायला जाते, तेव्हा गौरीला तिकडे जमिनीचे कागदपत्र सापडतात. गौरी ताबडतोब बाहेर येऊन आईला जाब विचारू लागते की हे कागद तू का म्हणून आणले? तुला सांगितलंय ना आमच्या लग्नासाठी जमिनी वगैरे विकण्याची काही गरज नाही आहे, तरी तू असं का केलं? त्यावेळी मग आता कृष्णाई म्हणते, अगं मला यातलं काय माहीत नाही आहे गौरी. मग गौरी म्हणते, हे कागद घरात आलेच कुठून? त्यावर मग आता शारदा म्हणते,
मी आणले ते कागद घरात. त्याबरोबर सगळ्यांना प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे. मग लगेचच आता शारदा तेव्हा काय घडलं ते सगळं सांगते. कशा पद्धतीने तिच्या वडिलांनी तिची वाट अडवली आणि कसे तिला ते पेपर्स बळजबरीने दिले वगैरे वगैरे सगळं काही शारदा सांगते. त्यावर गौरी म्हणते आत्ता तर त्यांच्या सोडतच नसतोय मी त्यांना. आणि मग आता शारदा आणि गौरी त्यांच्या धाकट्या बहिणीला घेऊन तिकडनं निघतात इंदुराणीच्या वाड्यावरती यायला. तर इकडे इंदुराणी ही स्वतःच्या नावाचा जो बोर्ड असतो तो घराबाहेर लावून घेत असते. थोडं 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 लेफ्टला, अरे थोडं 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 राईटला. अहो असं काय करायला आहे. इंदुराणीच्या नावाचा बोर्ड आहे, एकदम झक्कास दिसला पाहिजे, बघणाऱ्यांनी बघत राहावं असं नाव आहे इंदुराणीचं. आणि तुम्ही ह्यो असा कसा पण बोर्ड लावायला होय. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच आता इकडे गौरी तिच्या दोन्ही बहिणींना घेऊन येते आणि मग म्हणते कुठं आहे तुम्ही, या लवकर बाहेर. आता तिच्या वडिलांच्या नावाने मोठ्या मोठ्याने हाका मारते. त्याबरोबर ते येत असतात. त्याबरोबर इंदुराणी म्हणते ओ काय काय हाय काय, थांबा तिथंच. काय मग कृष्णा आईच्या तिन्ही लेकी चक्क माझ्या दारात, काय कसा वाटायलाय मग माझा महाल आणि माझ्या महालावर लिहिलेलं माझं नाव. त्यावरती म्हणते ए तुझा माल आणि तू हो माग एक दिली थोबाडीत तर पडशील कुठच्या कुठं. तुम्ही माझी बहीण साधी सरळ हाय म्हणून तिची वाट अडवली होय. त्याबरोबर मग लगेचच इंदुराणीमध्ये येऊन बोलते ए माझ्या नवऱ्याबरोबर नीट बोलायचं, माझ्या नवऱ्याचा अपमान नाही करायचा. त्याबरोबर मग आता शारदामध्ये पडते आणि म्हणते गौरी चल तू. त्यावर मग आता शारदाला लगेचच इंदुराणी म्हणू लागते कशाला, थांब थोडा वेळ आणि थांब म्हणजे सगळं खरं खोटं कळून जाईल की. त्यावेळी लगेचच आता शारदा म्हणते तुम्ही हे पेपर घ्या, गौरी पेपर सोड, गौरी पेपर सोड. आणि मग गौरी ते पेपर आता स्वतःच्या वडिलांना देऊ करत म्हणते हे पेपर घ्या एकदाचे. आता गौरीचे हात थरथरत असतात. त्यावेळी इंदुराणी हळूच शारदाच्या कानात पुटपुटते आता जसे तुझे हात लटपटतायत की नाही तसेच तिकडं घरला तुझ्या आईचे पण हात लटपटत असतील, बरोबर ना. 20 लाख रुपयांची गडबड माहीत नाही आहे वाटतं अजून ह्या गौरीला. अरे सांगून टाका तिला. मी काय म्हणतो एक काम करा, नाही घेत जा पेपर. काय करणार आहात तुम्ही. त्यावर मग शारदा म्हणते असं काय करताय, घेऊन टाका हे पेपर. त्यावेळी मग इंदुराणी म्हणते म्हटलं ना मी नाही घेत ना आम्ही हे पेपर, नाही घ्यायचे आम्हाला. जा तुझ्या आईला बोलवून घेऊन ये, मग काय करायचं ते बघू. त्यावेळी आता हे ऐकून लगेचच इकडे गौरी रागवते. गौरी म्हणते आमच्या आईला. त्यावर इंदुराणी म्हणते होय तुमच्या आईला, तिला घेऊन या मगच पेपर घेतो. त्याबरोबर मग गौरी म्हणते ए माझ्या आईला बोलवणारी आली मोठी शाणी, काय आईला बिला आणणार नाही हो आम्ही इथं. का सांग की माझ्या आईला कशा पायी आणायचं इथं. तुला ना मीच पुरून उरण, माझ्या आईची काही गरज पण नाही आहे, समजलं ना. त्यावेळी मग आता लगेचच इकडे इंदुराणीला तिचा नवरा म्हणतो बाद झालं इंदुराणी, कशाला उगाच विषयाला विषय वाढवत आहे. ए बाई गौरी हात जोडतो मी तुझ्यासमोर, निघ इकडनं. हे बघ आम्हालाही सुखाने जगू दे आणि तूही सुखाने जग. त्यावेळी गौरी म्हणते तेच मला म्हणायचं आहे, जर खरोखर तुम्हाला सुखाने जगायचं असेल ना तर ही अशी नाटकं ही असली थेरं पुण्यांदा करू नका. आणि ती त्याच्या अंगावरती ते पेपर जमिनीचे फाडून फेकते आणि जात असते. त्यावेळी आता हे बघून इंदुराणीचं तर इगो दुखावला जातो. इंदुराणी लगेचच गौरीच्या समोर येते आणि म्हणते ए गौरे थांब, लई मोठा अपमान केलायस तू आज इंदुराणीचा, तो पण इंदुराणीच्या दारात येऊन. आणि ह्याची परत फेड केल्या बिगर ही इंदुराणी गप्प बसायची नाही. ह्या इंदुराणीचा वादा आहे, तुझ्या आईला सुखानं जगून नाही देणार म्या. त्यानंतर मग आता लगेचच तिला तिचा नवरा विचारतो 20 लाखांबद्दल आत्ताच का बॉम्बस्फोट नाही केला, का नाही बोललीस. त्यावर इंदुराणी म्हणते हाय कारण आहे त्याच्या पण मागं, प्रत्येक गोष्ट बरोबर टायमावर घडली पाहिजे. आता केवढ्या या गौरीला उडायचं आहे तेवढं उडू द्या की, पुढं जाऊन बरोबर मी हिला अद्दल घडवतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता तिघी बहिणी घरी आलेल्या असतात आणि त्यांच्याबरोबर आता एक दादासुद्धा आलेले असतात. त्या दादांना बघून कृष्णाई म्हणते अरे रमेश तू एवढ्या दिवसानंतर, खरंच तुला बघून लई बरं वाटलं बघ. अरे ये इतक्या दिवसांनी आलायस नव, मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी खायला बनवते. कृष्णाई एवढं बोलून आत जाते. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच आता गौरी येते. गौरी आईला म्हणते आई थांब. त्यावर आई म्हणते काय ग गौरे काय झालं, पेपर दिलात ना हो परत.
त्यावर गौरी म्हणते, हो ते सोड, मला सांग त्या पट्टराणीचं म्हणजे त्या इंदुराणीचं तुझ्यावर असं कोणतं मोठं कर्ज बाकी आहे हां, जे ती प्रत्येक वेळी त्या हवेतच उडत असते, डोलाऱ्यातच बोलत असते. त्यावर मग आता लगेचच शारदा म्हणत असते, अगं तू कुठं एवढं त्या इंदुराणीचं मनावर घेते? अगं तुला माहीत नाही आहे का ती कशी भैसाटाने भरसड बाई येते? अगं उगा तोंडाला येईल ते सगळं बरळत राहते ती. इतक्यात तिकडे रमेश येतो. रमेश म्हणतो, आणि मावशी तुम्हाला तुमची प्रॉपर्टी सोडण्याची काही गरज नाही आहे. कायद्याने तुम्ही अजूनही त्यांच्या पत्नी आहात आणि त्यामुळे तुमचा आणि तुमच्या मुलींचा त्या प्रॉपर्टीवरती समान हक्क आहे आणि म्हणून तुम्हाला तुमचा हक्क आपण मिळवून देऊ शकतो. त्याबरोबर मग आता लगेचच कृष्णाई म्हणते, पण मला कोर्ट कचेरी केस नाही करायचं. तुला माहिती आहे ना व गौरी, म्हण आहे शहाण्या माणसानं कवाबी कोर्टाची पायरी चढू नये. त्याबरोबर गौरी म्हणते, पण ऐका किती दिवसानं कशापायी आपण ह्यो असा अन्याय सहन करत गप्पपणे निमूटपणे जगायचं कशासाठी? त्याबरोबर लगेचच कृष्णाई मान खाली घालते. त्यावर गौरी म्हणते, हेच तर नको आहे ना व मला आहे. अगं तू मान का खाली घालायलास? कृष्णाई, अगं कधीतरी मानानं जग की, हे असं मान खाली घालून तू जगलेलं मला नाही आवडत आहे. त्याबरोबर लगेचच आता कृष्णाई म्हणते, कुणी सांगितलं गौरी तुला मान खाली घातल्यानं मान कमी होतो म्हणून? हे बघ गौरी, उगाचच्या उगाच एखाद्याला अडवून बघण्यापेक्षा आपण आपल्या सरळ मार्गाने चाललेलं कवाबी चांगलं असतं, हे माहीत नाही भाई तुला? त्यावर मग गौरी म्हणते, आई बरोबर आहे तुझं म्हणणं, आपण आपल्या मार्गानं चालणं कवाबी चांगलं असतंच की, पर जर एखादा माणूस बळाने आपल्या रस्त्यात आडवा येत असेल तर मग काय करायचं? त्याबरोबर रमेशसुद्धा म्हणत असतो की, अहो कशाला घाबरताय तुम्ही मावशी, निकाल तुमच्या बाजूनेच लागणार. अहो तुमचा हक्क आहे जो तुम्हाला मिळायला हवाच की. त्याबरोबर मग कृष्णाईला आता त्या सर्व गोष्टी आठवतात जेव्हा इंदुराणीने तिला त्रास दिला होता आणि ती म्हणते, नाही काय केसबीस करायची नाही मला. त्यावर मग आता इकडे गौरी म्हणते, अगं आई पण का? तू मला कशापायी कलेक्टर बनवायलास? लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ना. मग मला त्या गोष्टीची सुरुवात माझ्या घरातून करायची. अगं आई, जर आज मी माझ्या स्वतःच्या आईलाच न्याय मिळवून देऊ शकणार नसलो तर मग सांग की काय उपयोगाचं माझं शिक्षण, काय उपयोगाची माझी डिग्री, हाय वय काय उपयोगाची? त्याबरोबर गौरीला लगेचच आठवतं की आई अजूनही काही बोलत नाही आहे. गौरी म्हणते, आई बोल ना गं काहीतरी. तर कृष्णाला आठवतं की कशा पद्धतीने तिचा अपमान झाला होता. इंदुराणीने तिला सांगितलं होतं की ही जशी बाई आहे तशाच हिच्या पोरी बी असणार, ह्यांच्या घरात सोयीरपण करणं म्हणजे बाप रे, ह्यांच्या घरात बापाचा आशीर्वाद नाही, बापाचं छत्र नाही, मग ह्यांच्या घरातली पोरगी तुम्ही करून घ्यायलाय कसं होईल? त्यानंतर इंदुराणी म्हणालीही होती की मी तुला सुखासुखी जगू देणार नाही. तर इकडे आता कृष्णाई म्हणते, मी म्हणलं ना व मला काय केस बीस करायची नाही म्हणून, तर नाही करायची. आता माझ्या मागं लागू नगस तू गौरी, कळलं भाई तुला? त्यावर गौरी म्हणते, आय बास, तूच शिकवलं आहेस ना वा आम्हासनी लहानपणापासून, शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून मग आज म्या बी गप्प बसायचो नाही. आज त्या इंदुराणीला म्या बरोबर अद्दल घडवतोच. आज एकतर आड नाहीतर पार, बघच तू म्या काय करतो ते. त्याबरोबर मग कृष्णाई तिला म्हणते, ठीक आहे जा, तुला काय वाटतंय ना व ते तू कर, मग मला इकडे जे वाटेल ते म्या पण करतो. त्याबरोबर मग मात्र गौरी मागे फिरते. त्याबरोबर कृष्णाई मात्र तिच्याकडेच बघत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.